साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आता निखिल भंडारी यांच्याकडून प्रत्येक षटकाला 200. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे निखिल भंडारी यांच्या माध्यमातून. अरुण पाटील विथ संजय मडवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक सुधीर उतेकर बॉलिंग ट्रॅकवर. मनोज केनी यांच्या नेतृत्वाखाली मात्र संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आई गावदेवी सोनाले विपक्ष गुरुदत्त मानकोली त्या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. टीम मानकोलीच्या कॅप्टन आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल डे आहे. उद्याचा पहिला सामना असेल दिवसभर डिवा साई कृपा ढुंगे. दुसरा सामना गावदेवी अंजूर या संघावर डमी आहे. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगार, विक्रम स्पोर्ट वडुनगर, गंगामाता गुंदवली आणि कालिका माता खारबाव. नक्की शलोमाता वल आणि गावदेवी अंजूर. धन्यवाद. सर्व संघांनी वेळेवर या. ऐकूया चालू सामन्याचं धावतं समालोचन. संदेश वकारे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची कडा, यष्टीरक्षक झेल खाली, मोठी विकेट. पहिल्या बॉलवर मोठी विकेट पाहतोय आपण. अरुण पाटीलला मैदान सोडावं लागेल. संघ संदेश वकारे या स्पर्धेतून प्रथमच चालू हंगामाचा सेमी फायनल चा सामना खेळतायत आणि सुरुवात सुधीर उतेकर यांनी चांगली करून दिलेली आहे. आई गावदेवी सोनाली संघाने देखील एक चषक पटकावलेला आहे आणि सलग दुसऱ्या स्पर्धेतून सेमी फायनल सामना खेळतायत. नक्कीच दोन्ही संघांची या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. साहिल केनी याच्याकडून देखील गुरुदत्त मानकुली या संघाला शुभेच्छा आल्या. धन्यवाद साहिल केनी. गणेशदादा केनी यांच्याकडून देखील लाटक्या संघाला आणि या स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी 40+ सोनाले संघासाठी शुभेच्छा आहेत. दयानंददादा माली असतील, गुरुनाथजी माली, रविदादा पाटील, बिंदास माली, विश्वास पाटील, नरेश दादा माली हे सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. सुधीर उतेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल, त्यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर झाली आहे सुधीर उतेकरच्या माध्यमातून. कारण एक महत्वाची विकेट मिळाली आहे. नक्कीच अरुण पाटील यांची खूप महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर सुधीर उतेकरनं मिळवलेली आहे. सुरुवात तर चांगली आहे. पहिले 2 चेंडू मानकुली संघाच्या बाजूने आणि खास करून गोलंदाज सुधीर उतेकर च्या बाजूने राहिलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील बॉल चांगला होता. सुद्धा गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय, मात्र क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलतायत. सिंगल कंप्लीट. पहिली धाव फलकावर लावली जाते आई गावदेवी सोनाली टीमच्या माध्यमातून. मात्र त्यासाठी 3 बॉल वापरण्यात आले. अर्थातच पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय. षटकातील पुढचा बॉल, या पहिले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्या. तानाजी त्या ठिकाणी चेंडू उचलतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 3 वर पोहोचलंय. या वेळेस हा बॉल ऑन साइडला, फटका भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार.
भरत रामदास माली यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम भरत दादा माली, आपलं देखील सहर्ष स्वागत. अतिशय दमदार सुरुवात आतापर्यंत सुधीर उत्तेकरच्या माध्यमातून. काल देखील सुधीरने भरपूर इम्प्रेस केलं होतं. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 4 धावा बॅक टू बॅक. सलगचा दुसरा चौकार. एक बाद 11. नक्कीच शेवटच्या 2 बॉलवर जे 2 चौकार आले आणि त्यानंतर कुठेतरी जी धावसंख्या आहे ती 11 वर पोहोचली आहे. या षटकाचं वैशिष्ट्य राहिलं अरुण पाटीलची विकेट पहिल्या बॉलवर जी आली होती आणि आता मात्र षटक क्रमांक 2 सुनील माली बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल सुनील माली बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून आता लय वाईट बॉल. अव्वंतर धाव मिळाली त्या ठिकाणी आई गावदेवी सोनाली टीमला. भरपूर चांगला परफॉर्मन्स आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळालंय. त्यावेळेस टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय. रनआउटची विकेट. इंद्रपाल दरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. तर या महत्वाच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी प्रेक्षकांना अपेक्षित असेल त्याच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. एक साधा सरळ सोपा झेल मात्र तानाजीच्या हातून सुटलाय. ओव्हर थ्रो झालाय. 3 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय सुनील मालीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. इंद्रपाल तरे वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज होतोय. वेलेसा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. त्याआधी मात्र संदीप चेंडू उचलतोय. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 18 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल सुनील माली पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
अवांतर धाव मिळेल. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एक धाव कंप्लीट झाली आहे. वन 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुनील माली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. अवांतर धावा मात्र खर्च केल्या जातात या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक संदीप ज्युनियर चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकच धाव, एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सुधीर उतेकरनं 11 खर्च केल्या होत्या. तर सुनील मालीनं या ओव्हरमध्ये अतिरिक्त 3 चेंडू वाईटच्या स्वरूपात टाकलेत आणि धावा खर्च केलेत 12. अशा एकूण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 23 या धावसंख्येवर आई गावदेवी सोनाले हा संघ पोचलेला आहे. की दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. कारण की या सामन्यातून जो संघ विजय संपादन करेल तो उद्या या उपसरपंच चषक 2024 चा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. सोनाली संघाने चालू हंगामामध्ये 1 अजिंक्यपद पटकावलेले आहे. तर गुरुदत्त मानकुली संघाला अजून खातं खोलायचं बाकी आहे. तर आमचे काही मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झाल्या कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3 साठी स्वतः संदीप सिनियर बॉलिंग ट्रॅकवर मनोज केनीच्या नेतृत्वाखाली गुरुदत्त मानकुली संघाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. सेमीफायनल मध्ये हा संघ दाखल झालाय. कालच्या गटातून अंतिम विजेता राहिला होता गुरुदत्त मानकुले. आजच्या गटातून या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ आई गावदेवी सोनाले हा अंतिम विजेता राहिलाय. आणि दोन्ही संघादरम्यान हा या स्पर्धेचा सेमीफायनल सामना प्रेक्षकांच्या समोर आहे. गोलंदाज संदीप माली, षटकातील पहिला बॉल संदीप. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणावरनं सुरुवात होते. षटकातील पहिला बॉल संदीप बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने. हा फटका भरपूर चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. आज मात्र संजय मडवी एका वेगळ्या लय मध्ये दिसून आलाय. काय फलंदाजी करतोय. वैयक्तिक 25 धावा ठोकल्यात आपल्या बॅट मधून. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज नक्कीच आहे गावदेवी सोनाली टीमला झालाय. त्या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. जातोय
सीमारेषा पार 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी संजय मडवीच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावफलक 37 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दांडीकुल त्रिफलाची फलंदाज बाद. सन्माननीय नक्कीच सन्माननीय बालाराम चौधरी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. षटकातील पुढचा बॉल. संदीप माली बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील टॉप एज लागलाय चेंडू. हवेत यष्टीरक्षक प्रयत्न करतोय त्या ठिकाणी, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, कारण षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे आणि यानंतर अजून एक षटक बाकी आहे. या वेळेचा बॉल वाईट बॉल. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या सहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एकच धाव. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 41. 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत, मात्र केनी अजून एक षटक बाकी आहे. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 ही धावसंख्या गाठलेली आहे. आई गावदेवी सोनाले 40+ संघानं. आणि नक्कीच या क्रीडानगरीमध्ये आपण पाहत आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि टेमघर गावचे उद्योगपती सन्माननीय बालारामजी चौधरी साहेबांना आपण पाहतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये 41 बनल्यात, मात्र अजून एक षटक बाकी आहे.
चला मॅचला सुरुवात करा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. ओली आहे ना त्यांना त्यांना भरायचा काम नाही करेल. षटकातील पहिला बॉल मनोज. लो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. विकेचा ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत सोनालीचे कर्मचारी एकनाथजी चौधरी यांचं देखील इथे शुभ आगमन. स्वागत आहे आपलं. एकनाथजी चौधरी या आपण मान्यवर कक्षामध्ये. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. 6 धावफलक पुढे सरकलाय. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय त्या ठिकाणी निर्धाव चेंडू सोबत. षटकातील पुढचा बॉल या भले समोरच्या दिशेने स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एकच धाव या बॉलवर आली आहे. वेलकम सुस्वागतम बालारामजी चौधरी साहेबांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होतोय. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि टेमगर गावचे उद्योगपती सुस्वागतम वेलकम. मनोज केनी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस गॅप शोधले. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय अगदी गोलीच्या वेगाने. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू डीप मिड विकेटला उचलला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 55 धावा झाल्या आहेत. 56 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय. आई गावदेवी सोनाली टीमने फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी गुरुदत्त मानकोली टीमला नक्की 56 धावा आवश्यक आहेत. तर त्या उलट या 56 धावा काढल्या जातील का की रोखल्या जातील, आपण दुसरं सत्र ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी, कालीराम केनी.
कोण पाहिजे ना पण अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी गुरुदत्त मानकुली संघासमोर धावांचं लक्ष्य आहे ते 56. काल जय बजरंग कारिवली संघाला देखील क्वार्टर फायनल सामन्यातून 56 धावा बनवून पराभूत केलेले आहे. तर सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 56 धावा रोखायचे आहेत आई गावदेवी सोनाले 40+ संघाला. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहत आहेत भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असं व्यक्तिमत्व, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नक्कीच बालारामजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचं ग्रामस्थ मंडळ सोनाले आणि आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या वतीनं साहेबांचा आपण हेतूची स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सोनादेवी टेमगार संघ म्हटलं की बालाराम चौधरी साहेबांचं नाव, रोहित शेठ चौधरी, पद्मकर चौधरी साहेबांचं नाव अगदी आपल्या डोळ्यासमोर येते. टेमगर गावचे नामांकित उद्योगपती आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व. आपण नक्कीच एक विशेष स्वागत आणि सन्मान करूया बालाराम चौधरी साहेबांचा आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या वतीनं. भरतजी पाटील आणि संतोषजी म्हात्रे या आपल्या दोन्ही सहकार्य विनंती आहे की आपण साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून शॉल, पुष्पगुच्छ आणि प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय मान्यवरांचा, पाहुण्यांचा. धन्यवाद बालरामजी चौधरी साहेब. त्यानंतर आपल्या मान्यवर कक्षामध्ये अतिफ जाफरी भाई आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. अतिफ जाफरी भाई देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आहेत आणि आपले अमोल म्हात्रे आई गावदेवी सोनाले संघाचे सहकारी खेळाडू आहेत, सदस्य आहेत. यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान, शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. त्यानंतर आपल्या सोनाले गावचे समाजसेवक गंगारामजी हराट आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. गंगारामजी हराट यांना देखील आपण अमर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करूया. गंगारामजी हराट आपले सोनाले गावचे समाजसेवक. अमरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये सुरू आहे. जाऊया आपण सामन्याकडे बोलूया. अरुण पाटीलचा या सेकंड इनिंग मधला पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येने गुरुदत्त मानकुली संघाच्या खात्यामध्ये धावांचा श्रीगणेशा. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट होऊन चेंडूला खेळलेला आहे. बघूया अगदी खाली क्षेत्र आहे. पॉवर प्लेच्या षटकातील पॉवरफुल फटका अविन मालीच्या बॅट मधून हा चौकार. अविन मालीनं काल पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातून सुनील मालीनं सामनावीर म्हणून पारितोषिक पटकावलेत. 5 धावा इथे चेंडूला पुलच्या अंदाजानं उडवलाय. एका टप्प्याने हा चेंडू देखील सीमा पार चौकार. धावांचं लक्ष आहे आणि मैदानामध्ये या स्पर्धेचा सेमीफायनल चा सामना सुरू आहे. एका बाजूला सोनाले तर दुसऱ्या बाजूला मानकोली असे दोन संघ. हा चेंडू देखील बोलावलाय, फिरवलाय कैलास मडवीला, मात्र इथे अपयश. सलग 3 चेंडू मध्ये 3 आणि ते चौकारांची त्रिकोट पूर्ण केलेली आहे. धावा बनल्या 13. अविन मालीच्या बॅट मधून 12 आणि एक वाईट अशा 13 धावा लागलेत अरुण पाटीलच्या पहिल्या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय
अजूनही 3 चेंडू शेष आहेत. चांगली सुरुवात अविन मालीकडून गुरुदत्त मानकुली संघासाठी. पद्माकर चौधरी साहेबांचा संघ आणि बलरामजी चौधरी साहेबांचा संघ देखील काल आपण या स्पर्धेतून पाहिला. सोनादेवी टेमगार इथे देखील एक चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. सलगच्या चौथ्या चेंडूवर हा चौकार. क्या बात आहे. अविन मालीनं तर आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. अभी नाही तो कभी नाही. चांगली स्पर्धा आणि सुरुवात अगदी धूमधडाक्यात. धावसंख्या 17. 4 चेंडूमध्ये 4 चौकार आणि एक वाईट. इथे अरुण पाटील वर दबाव. नक्कीच अरुण पाटील अष्टविनायक ठाकूरबार आयोजित विनायक स्मृती चषकामध्ये अरुण पाटील हे मालिकावीर राहिले होते. चार चेंडूमध्ये 17 आलेत. इथे बॅटची कडा आणि अखेरकार पलटवार केलेली आहे. गोलंदाज अरुण पाटीलनं एष्ट्यांच्या मागे चांगला झेल. एष्टी रक्षक चंद्रकांत तरेनं टिपलाय. फलंदाज बाद अविन माली. गुरुदत्त मानकुली संघाचा माजी संघनायक राहुल माली स्वतःला तयार करतायत. बघा येणारा फलंदाज आपण तयार ठेवा जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाहीये. मान्यवर कक्षामध्ये अगदी आपली अमूल्य वेळ बालराम चौधरी साहेब देखील आपल्याला देताना आपण पाहतोय. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे व्यक्तिमत्व टेमगर गावचं वैभव राहुल माली खेळपट्टीवर. अजूनही अरुण पाटील यांच्या पहिल्या ओव्हरचे 1 चेंडू शेष आहे. पहिला वाईट त्यानंतर 4 चौकार आणि 1 विकेट. हा शेवटचा चेंडू राहुल मालीसाठी आणि इथे छेल टिपलाय. शॉर्ट दरम्यानला पाटीलनं चांगला झेल टिपलाय. आपल्या प्रेक्षकांच्या आणि कधी कधी मान्यवर देखील असं वाटतं की एसटी मागे जे 2 फिल्डर असतात ते कमजोर असतात. मात्र तिथे कमजोर राहून चालत नाहीये. नक्कीच आगरी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष विश्वभाऊ म्हात्रे यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तसेच अर्चनजी पाटील विश्वभाऊ म्हात्रे आपले सोनाले गावचं वैभव इंदरजी पाटील कालूराम भोईर सोनादेवी टेमगर संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी देखील या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्यात. किशोर मालीचा नेहमी सावध खेळ त्याला कधी कधी खूप भोवलाय. इथे एष्टी चित केलेला आहे. फलंदाज बाद सकाराम तालकर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी विनायक स्मृती ठाकूरवाडा चषकामध्ये पारितोषिक पटकावलं होतं. नवीन फलंदाज संदीप ज्युनियर. बघूया संदीप आणि सुनील ही आता नवीन फलंदाजी जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 17 आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट. इथे बघूया संदीप ज्युनियर कडून देखील भरपूर आशा अपेक्षा असतील कारण की मानकुली संघ चालू हंगामामध्ये प्रथमच सेमीफायनल चा सामना ते खेळतायत. तर या उलट सोनाली संघाने एक अंतिम विजेतेपद पटकावलेले आहे. मानकुली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे.
बघूया सकाराम तालकार, डावपुरा फलंदाज संदीप ज्युनियर साठी षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. शेल ड्रॉप झालाय. मला वाटतं तिथे संजय मडवी होते. दोन धावीनी संघाची टोटल 19. विश्वभाऊ म्हात्रे यांचा अग्री महोत्सव भिवंडी 23 ते 27 जानेवारी या दरम्यान याच मैदानातून आपण पाहणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने विश्वभाऊ म्हात्रे यांच्या अग्री महोत्सवाने आणखीन या क्रीडा नगरीचं नाव ठाणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र भारतभर पसरलेलं आहे. हा चेंडू अगदी विसेप मध्ये केलाय. बघूया संदीप ज्युनियर चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 20. 9 चेंडू मध्ये 20 धावा. 24 चेंडू मध्ये 56 बनवायचे आहेत आणि पहिल्या 9 चेंडू मध्ये 3 बाद 20 अशा धावा बनलेल्या आहेत. अजूनही 36 15 चेंडू मध्ये 36 धावांचं समीकरण अजून शिल्लक आहे. 15 चेंडू 36 धावा. अतिशय चांगलं मैदान सोनाले ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून अग्री महोत्सव क्रीडांगण म्हणून ज्याची ओळख इथे पंचांना प्रश्न विचारलाय. चांगला चेंडू आपण पाहिलाय. सकाराम तालकर यांचा एष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी चंद्रकांत तरे एष्ट्यांना चिपकून आहेत. आजच्या दिवसातून त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. भगवान पाटीलने देखील चांगला झेल टिपलाय या सामन्यातून. राहुल मालीचा अगदी हलक्या हाताने टॅप केलाय. क्या बात आहे. दिनेश पाटीलचं देखील आज कौतुक करावं लागेल. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला अगदी स्टॉप केला आणि त्यानंतर चेंडूला उचललाय. एक सिंगल. 11 चेंडू 21 धावा आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या होत्या. नक्कीच इथे गोलंदाज सकाराम तालकर यांचं कौतुक करावं लागेल. धन्यवाद साहेब. बालारामजी चौधरी साहेब आपला निरोप घेताना धन्यवाद. आपण आलात. आपली अमूल्य वेळ आपण या मंचावर दिली. सोनाले ग्रामस्थ आणि आई गावधोई सोनाले 40+ संघाच्या वतीने साहेब आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. फटका उडवलाय. अगदी काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर संदीप ज्युनियरच्या बॅट मधून हा धमाका षटकार. टोटल 27 या धावसंख्येवर धावून पोहोचलेली आहे. 56 बनवायचे आहेत. 27 झालेत पहिल्या 12 चेंडू मध्ये. आता येणाऱ्या 12 मध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे. बघूया 12 चेंडू 29. पहिल्या 12 मध्ये 27 आलेत आणि मैदानामध्ये नक्कीच अविन माली हे आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आलेले आहेत. काहीतरी चर्चा असेल कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये संदीप सिनियर, मनोज केनी, रणजित माली, तानाजी माली यांचं येणं बाकी आहे. बघूया मात्र या जोडीवर भरपूर काही निर्भर आहे. आणि जे तिसरं ओव्हर आहे इंद्रपाल तरे यांचं हे या सामन्याचं निर्णायक ओव्हर असेल. 12 चेंडू 29 धावा. अंतिम सामन्यामध्ये कोण संघ पुढे जाईल? गुरुदत्त मानकोली की आई गावदेवी सोनाले? नक्की सोनाले संघ देखील एक चांगल्या लय मध्ये आहे. नुकतीच एक स्पर्धा जिंकून या सलग दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे.
हा पहिला चेंडू स्वाक्षेप च्या अंदाजानं चेंडूला उडवलाय सुनील मालीनं सीमापार षटकार. 12 मध्ये 29 पहिल्या चेंडूवर षटकार. आता 11 मध्ये 23. 11 चेंडू आणि 23 धावा. या 6 धावींनी संघाची टोटल डबल 3 33 वर पोहोचलेली आहे. 56चा आकडा गुरुदत्त मानकुली संघाला बघूया किती लकी ठरतोय. काल जय बजरंग कारुली संघाला देखील 56 धावा ठोकल्या होत्या क्वार्टर फायनल मध्ये. इथे मिस टाइम पटकाय चेंडू हवेमध्ये आणि इथे झेल ड्रॉप केलाय. एसटी रक्षकाकडून चुकी. तिसरीचा प्रयत्न मात्र तिसरीसाठी सुनीलनं नकार दिलाय. भगवान पाटीलची कॉलिंग होती एसटी रक्षकाला की तुम्ही थांबा मी घेतोय. मात्र एसटी रक्षकांपर्यंत आवाज पोहोचला नसेल. क्रिकेटमध्ये जर तर आणि किंतु परंतु हे शब्दच नाहीयेत. बघूया 2 ने आता धावसंख्या 35. येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी धावा बनवायच्या 21. 10 चेंडू मध्ये 21. अतिशय चांगला सामना. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील विश्वभाऊ म्हात्रे देखील हा सामना पाहण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण स्वागत करूया. अग्री महोत्सव भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हा फटका अगदी 20 मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावतायत. दुसरीची कॉलिंग आणि डेंजर एंडला सुनील माले आपल्या घरामध्ये सुखरूप. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संदीप ज्युनियरचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या ओव्हरच्या 6व्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर सामना त्यांनी सुरू केलेला ऑन केलेला आहे. आपल्या संघासाठी धावसंख्या झालेली आहे 37. 9 चेंडू 19 धावा. 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. चांगला सामना. दोन्ही संघ इथून हार मानायला तयार नसतील. सामना खूप महत्वाचा आहे. इथे हा चेंडू अगदी वलवलाय फिरवलाय इंद्रपाल तरेनं सुनील मालीसाठी डॉट बॉल. 8 मध्ये 19. 8 चेंडू 19 धावांची गरज. 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना गुरुदत्त मानकुली संघाला 8 मध्ये 19 बनवायचे आहेत. इथे अगदी फटका खेळलेत मात्र तिथे आता क्षेत्ररक्षक उपस्थित आणि फक्त एकच धावी. एका धावीने संघाची टोटल 38. 7 मध्ये 18. 7 चेंडू 18 धावा. अंतिम फेरीमध्ये उपसरपंच चषक 2024 या सोनालीच्या स्पर्धेमध्ये यजमान संघ की मानकोली. बघूया आज मानकोली संघाला देखील संधी चालून आलेली आहे. आज दत्त जयंती आहे आणि आज श्री गुरुदत्त नावाने हा संघ गेली कित्येक वर्ष या संघटनेमध्ये खेळतोय. मानकुली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह देखील आहे. 49वे वर्ष. गोलंदाज इंद्रपाल तरे बॉलिंग ट्रॅक वर. 7 मध्ये 18. डावपुरा फलंदाज संदीप ज्युनियर. हा चेंडू प्लेच्या अंदाजानं चेंडूला ऑन साइडला टॅप केलाय. एक धाव. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे. 3 ओव्हर धावा बनलेत 40. आता येणारे चेंडू 6 आणि धावा बनवायच्या आहेत 16. 16 का डोला. नक्कीच आपण पाहत आहेत उपसरपंच चषकाचा हा 16. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अविन माली चर्चा करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत. बघूया शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन संतोष पाटील येतील की अजून कुठला गोलंदाज इथे संधी दिली जाईल. संतोष पाटील आई गावदेवी सोनाले 40+ चे स्वतः संघनायक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगितलंय की संघनायक म्हणून मला मी पद मागितलं नाही तर माझ्या सहकार्याने दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी
आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. संघ जेव्हापासून या संघटनेमध्ये दाखल झालाय तेव्हापासून संतोष पाटीलच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. बघूया इथे 6 मध्ये 16 रोखायचे आहेत आणि ते रोखले जातील का? सुनील मालीच्या समोर हे येणारे 6 चेंडू सांगून जातील. चांगली स्पर्धा, स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि उद्या आपण फायनल डे मध्ये असू आणि उद्या दशरथ पाटील सरांना देखील आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू 16 धावा. संतोष पाटील यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सुनील मालीची बिग विकेट. इथे मोठी विकेट घेतलेली आहे. इंद्रपाल तरेनं काऊ कॉर्नर रिजनला झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करण्याच्या तयारीत आई गावदेवी सोनाले. खेळपट्टीवर दोन्ही संदीप, सुनील माली यांचे लहान बंधू संदीप सिनियर. नक्कीच हा सामना आता संदीप आणि संतोष पाटील असा झालेला आहे. हा सामना जर संतोष पाटीलला जिंकून दिला तर मला वाटतं अजून कित्येक वर्ष कर्णधार म्हणून त्यांना संधी मिळेल. बघूया 5 मध्ये 16, 5 चेंडू 16 धावा. संदीप माली हा फटका उडवलाय कॅप मधून अगदी मापून तोलून हा फटका सीमापार षटकार. सहा धावीने आता संघाची टोटल 46. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू मध्ये 10 धावा. या 6 धावीने पुन्हा एकदा सामन्याची रंगत चुरस वाढवलेली आहे. हा चेंडू बघूया इथे यष्टीरक्षक देखील चुकलेले आहेत, फलंदाज देखील चुकलेत. एक धाव कंप्लीट केली आणि 1+1 अशा 2 धावा. आता दबाव साफ जाणवतोय गोलंदाज संतोष पाटील यांच्यावर. धावसंख्या 48. आता 4 मध्ये 8. सामना पुन्हा एकदा मानकोली संघाच्या बाजूनं. पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि या चेंडूवर 1+1 वाईट प्लस 22 अशा 2 अतिरिक्त धावा आल्या. आता 4 चेंडू आणि 8 धावा. चेंडू 4 कायम आहेत, धावा 2 कमी झाल्यात. 10 मधून आता उरलेत 8. बघूया संदीप ज्युनियर एक षटकार त्यांनी देखील ठोकलाय. इथे स्विंग अँड मिस. फलंदाज बघूया इथे पंचांनी तर बोट आकाशाकडे दाखवलेलं आहे. आपल्या कमिटीची काय नेमवली आहे पंच अगदी आपले सर्व नियम जाणून आहेत. चला खेळाडू आपापल्या जागेवर चला, पंच योग्य तो निर्णय देतील. चार मध्ये 8. हा चेंडू आलाय डॉट. आता 3 मध्ये 8. एक फटका मानकुली संघाला सामन्यामध्ये पुन्हा घेऊन येईल तर 1 डॉट 1 विकेट. फलंदाज सेफ आहेत. चेंडू डॉट आला होता. ही आपले भिवंडी क्रिकेटचे नियमावली आहे. रेग्युलर क्रिकेट असतो की 40+. एकदा का यष्टीरक्षकाने चेंडू पकडला त्याच्यावर तुम्ही धाव देखील घेऊ शकत नाही आहात. 3 मध्ये 8 आणि इथे अजून एक चेंडू डॉट.
संतोष पाटीलनं पुन्हा एकदा वापसी केलेली आहे. आता 2 चेंडू 8 धावा. विशू थले खुश आहेत. बघूया सामना जिंकेल कोण. बसलेले प्रेक्षक उभे झालेले आहेत. 4 मध्ये 8 होत्या, आता 2 मध्ये 8. या चेंडूवर चेसिंग इज कंपल्सरी. ते एक धाव तर आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे पूर्ण. आता एक चेंडू आणि गोल्डन षटकार. इथे पुन्हा एकदा दबाव वाढलाय. संदीप ज्युनियर वर दबाव वाढलाय. सोनाली संघाच्या खेळाडूंवर. नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या फासल्या फासफूस ठोसा ठोसा. सामना जिंकेल कोण. संतोष म्हात्रे खुश आहेत. बघूया विश्वनाथ थले देखील व्ही फॉर विक्टरी करतायत. एक चेंडू 6 धावा. 6 धावा एक चेंडू. अमर म्हात्रे खुश. इथे मानकोली की सोनाले. सोनाले की मानकोली. 4 मध्ये 8, आता 1 मध्ये 6. सामना कोणीही जिंको, मात्र प्रेक्षकांची मनं या गोलंदाजांनी जिंकलेली आहेत. एक चेंडू 6 धावा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. नक्कीच एक चेंडू 6 धावा आणि दोन्ही संघाने आता देव पाण्यामध्ये ठेवले असतील. गणपती बाप्पा. दबाव दबाव. एक चेंडू 6 धावा. बघूया षटकाराचीच आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. आणि हा सामना सामना जिंकलाय सोनालीनं. हडलक संदीप ज्युनियरनं 4 मध्ये 8 असताना फक्त 2 धावा केल्या. हडलक सुनील माली, अविन माली, संदीप माली, श्रीदादा माली, ऑल टीम हडलक. अंतिम फेरीमध्ये जाण्याची स्वप्न इथे नक्कीच निष्फळ ठरलेली आहेत. संतोष म्हात्रे खुश आहेत. संघाचे कोच सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी या संघाने गाठलेली आहे. संतोष पाटील यांना संतोष म्हात्रेकडून 500. क्या बात आहे. नक्कीच मानकुली संघाला अगदी संधी चालून आली होती. प्रेक्षक नाराज झालेत. सर्व सहकारी नाराज झालेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा असताना संतोष पाटीलनं संघनायक म्हणून जबाबदारी पार पाडली आणि आपल्या संघाला महत्वाचा सामना जिंकून दिलेला आहे. चला या सामन्यातील सामनावीर संजय मडवी इज द मॅन ऑफ द मॅच. ज्याने 29 धावा बनवल्यात आणि तेच ठरलेत या महत्वाच्या सामन्याचे सामनावीर. संजय मडवी अगदी थकलेले आहेत, दमलेले आहेत. सलग 4 सामने खेळलात. विश्वनाथ थले आपलं देखील अभिनंदन करूया. देऊया आपण सामनावीर. सर्वांनी स्टेजवर विश्वनाथ थले. नक्की 4 चेंडूमध्ये 8 धावा. सामना कायम आठवणीत राहील. मानकुली संघ देखील हा सामना लवकर विसरणार नाहीये. चला आपण संजय मडवी यांना सन्मानित करूया. आपले संतोष म्हात्रे कोच आहेत. यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. संजयजी मडवी यांनी फलंदाजी करताना 29 धावांची मौल्यवान खेळी साकारली होती. त्यानंतर मॉफ आणि वहिनींसाठी साडी. क्या बात आहे. क्या बात आहे. नक्कीच विश्वनाथ थले आणि संतोष म्हात्रे खुश आहेत.
अगदी संजय मडवीनं 29 धावा इथे नक्की जिथे संतोष पाटील संगणक आपल्यासाठी 500 आहेत. संतोष म्हात्रे आपले संघाचे कोच यांच्याकडून चॉकलेट बॉक्स देखील द्यायचा आहे. नक्की संतोष पाटील अभिनंदन. काय सामना जिंकून दिलाय संतोष म्हात्रे यांच्याकडून 500. तर धन्यवाद. आजचा खेळ संपलाय असं मी जाहीर करतोय. आपली सर्वांची रजा घेतो. आमचे सहकारी